शोमुळे इकडे तिकडे फिरून माझी त्वचा खूपच काळी पडली होती. चला तर मग मी हिमालयाचे 3 फेस पॅक आणलेत. तर फर्स्ट लावतोय मी स्क्रब. तर बघूया. पहिल्यांदा मी तोंड असं चांगलं पाण्याने धुवून घेतलं आहे आणि बघतोय तर माझा चेहरा खूप बॅक हेडला खूप काळा पडला आहे आणि घरामध्ये मस्तपैकी बहिणीने सिरियल लावली होती, ससुराल सिमल का. हे बघता बघता मी माझं तोंड धुतलं आहे आणि बघता तुम्ही किती काळा पडलो आहे मी. आणि आता मी लावणार आहे फेस पॅक. चला मग फर्स्ट लावतो मी स्क्रब मी कापून घेतला आहे आणि तुम्ही बघताय हा हिमालयाचा एक छोटासा पॅक आहे. 10 रुपयाला भेटतो आणि तो काही असा निघत नव्हता. सो मी आता बघतोय, दाबतोय आणि निघाला आहे. मस्तपैकी तो पिळून घ्यायची, ओके. आणि पूर्ण फेसला आपली अप्लाय करायची. बाहेर आसिकाची बहीण रडत होती. तिला रडता रडता मी हा फेस पॅक लावत होतो आणि तेवढाच लावता लावता सिरियलही चालू होते आणि मस्तपैकी हा फेस पॅक मी माझ्या फेसला लावत आहे. वरती तुमच्या हेडला तुम्ही चोळून घ्या आणि चीकवरती पण चोळून घ्या. देन मी नोजवरती लावतोय. नोजवर माहिती ना बॅक हेड्स येतात, त्यामुळं मस्त चोळून घ्यायचं आणि जेणेकरून तुमचे काही डर स्किन वगैरे असेल तर ती निघून जाते. आणि मग परत आपण चेहरा धुतला आहे आणि बघताय बऱ्यापैकी इन्स्टन्स ग्लो आला आहे माझ्या चेहऱ्याला आणि तुम्हाला दिसतंय. आणि असं करता करता मी अचानक सिरियलचा ब्रेक झाला आहे. त्याचनुसार माझाही दुसरा पॅक सुरू झाला आहे आणि आता मी पॅक घेत आहे गोल्डन मार्क्स. आता हा गोल्डन मार्क्स मी कापत आहे आणि संत्र्याचा असल्यामुळे याचा वासही खूप छान येत होता. आता मी हातावर घेत आहे आणि हा संत्र्याचा मास काय झालं याला निघतच नाही आहे. चला फायनली हा निघाला आणि आता मी अप्लाय करत आहे माझ्या फेसवरती. मी फेस स्टार्टिंग केली आहे आणि सिरियल बघता बघता मी हा माझ्या फेसला अप्लाय करत आहे. खूप असा भारी ग्लो हा ह्याच्यामुळे येतो आणि तुम्ही बघताय असं गोल्डन शायनी लुक आत्ताच माझ्या फेसवरती दिसायला लागले आणि नोजलाही थोडंसं लावून घेतो मी बऱ्यापैकी. तर तुम्हीही अप्लाय करा. टॅनिंग वगैरे झाली असेल तुम्हाला तर हे काय 10-10 रुपयाला पॅक येतात आणि हे 3 पॅक तुम्ही 30 रुपयामध्ये तुम्हाला इझिली कुठेही कोणत्याही शॉपमध्ये म्हणजे मेडिकलमध्ये भेटून जातील आणि अप्लाय करा घरी बसल्या बसल्या. सो आता माझा फेस पॅक सुकला आहे आणि जसं सापाचे कातडं निघतंय तसं मी ह्याला काढण्याचा प्रयत्न करतोय आणि काही निघत नव्हता. मग तोंड वाकडं तिकडं करून कसंबसं मी हा फेस पॅक माझ्या फेसचा काढायला लागलो आहे आणि काढता काढता मला जरा सापासारखीच फिलिंग येत होती गड्या. कारण की ह्याचा बघा ना कशी त्वचा निघल्यासारखा हा फेस पॅक निघत होता. मग मी कसाबसा माझ्या केसांना, मिशांना आणि वरच्या ॲब्रोलासुद्धा अडकला होता. तर मी तो अक्षरशः ओढून काढला आहे आणि ओढून काढल्यानंतर तुम्ही बघताय माझा असं चेहऱ्याला थोडासा ग्लो आला आहे आणि खूप स्मूथली अशी स्किन झाली. फायनली माझा तिसरा पॅक सुरू झाला आहे. तिसऱ्या पॅकमध्ये आपल्याला दिला आहे हिमालयन नीम फेस पॅक, ओके. तर हा लिंबाचा पॅक असल्यामुळे ह्याचा वासही खूप मस्त येत होता आणि मला अप्लाय करताना खूप असं याला खायचंच मन झालं होतं ॲक्च्युली. कारण की ह्याचा वास खूप भारी येत होता आणि मला असं वाटत होतं की मी मेहंदी लावतो की काय चेहऱ्याला. आणि मेहंदीसारखाचा वास आहे आणि रंगही आहे थोडे जशी कच्ची मेहंदी असते त्यासारखाच हा पॅक होता. आणि पॅक खूप असे स्वस्त आहेत आणि तुम्हाला इझिली कुठेही भेटून जातील. लग्न असेल, कुठं तुम्हाला पार्टीला जायचं असेल, इवन कधीतरी पबला मीही जातो. तुम्हीही जात असाल तर मला नक्की मेसेजमध्ये सांगा. आपण सोबत जाऊया जमलं तर. आणि मी आहे पुण्याचा. तो मला वास घेऊन पॅकचा अक्षरशः आनंद येत होता आणि माझ्या फेसवरती तुम्ही बघताय एक बिग स्माईल आलेली आहे हे फेस पॅक यूज करत असताना. आणि फायनली फेस पॅक मी अख्ख्या फेसला लावला आहे. आता 5 मिनटं आपल्याला वाट बघायची, ओके. डन. माझा फेस पॅक सुकला आहे आणि आता मी चाललो आहे धुवायला. धुवून आल्यानंतर ना तुम्ही बघताय माझा लुकआउट कसा गोरा दिसतोय की नाही. हा पॅक वाटला कसा वाटला आणि तुम्हीही यूज करा.